गावाचा विकास हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका संस्थेचा प्रयत्न नसतो. शासन, सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि CSRच्या माध्यमातून जेव्हा सर्वजण एकत्र येतात तेव्हा गावाच्या विकासाला एक नवी दिशा मिळते. अशाच लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्राम विकासाची वाटचाल करणाऱ्या लहित खुर्द गावाला डॉर्फ केटल जंगल कप आणि डॉर्फ केटल मँगो कप या उपक्रमाअंतर्गत मान्यवरांनी भेटी दिल्या. झाडाची उंची ही नेहमी आपण वरून बघतो, जी जमिनीच्या वरती आहे, परंतु झाडाची उंची तेवढीच खाली देखील असते. त्यामुळे झाड जितकं वरती तितकंच ते खालीपर्यंत गेलेलं असतं. त्यामुळं त्याला ती ताकद मिळते वरती येण्यासाठी. तर आपल्याला ह्याच्यातून हेच शिकायला मिळतंय की जितकी उंची जर आपल्याला गाठायची असेल तर तेवढीच मेहनत आपल्याला शांतपणे अंधारात करणं गरजेचं आहे. आणि ही मेहनत बरोबर खूप गावाने केलेली आहे, अत्यंत शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता. आणि त्यांनी शासनाचं 50 लाखाचं पारितोषिक आपल्या मेहनतीने घेऊन आलेले आहे. तर ही मेहनत आपण सर्वांनी शिकण्यासारखी आहे आणि विद्यार्थी मित्रांसाठी ही फारच महत्वाची आहे. लहित गाव हे आपल्या अकोल्यामध्ये नक्कीच आपल्या इतर गावांना मार्गदर्शन करणारं गाव असेल अशी मला आशा आहे. खरं तर सप्रेम नवदृष्टी आणि डॉर्फ केटल या सामाजिक संस्थेमुळे आज आमच्या लहित गावचा गाव या ठिकाणी नाशिक विभागात या ठिकाणी माजी वसंतरावच्या रूपानं 50 लक्ष पुरस्कार प्राप्त होऊन नाशिक विभागात या ठिकाणी आम्ही प्रथम आलो. खरं तर यामागे सप्रेम या संस्थेचं खूप मोलाचं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलं. सप्रेम संस्थेमुळेच आज आम्ही मुख्यमंत्री पंचायत राजमध्ये देखील तालुक्यामध्ये साहेब आमचा 2रा क्रमांक आला. ही देखील खरं तर गावाची चांगली ओळख निर्माण करण्याचं जी मोलाचं योगदान आम्हाला असलं त्याबद्दल आम्ही सप्रेम संस्थेचं, नवदृष्टी संस्थेचं आणि या डॉर्फ केटल केमिकल कंपनीचं खरं तर खूप ऋणी आहोत. कारण आमची गावाची चांगली ओळख आपल्यामुळे निर्माण झाली, म्हणून मी आपल्या सर्व संस्थेच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. डॉर्फ केटलचे CSR हेड माननीय श्री संतोषजी जगधने यांनी लहित खुर्द येथील शाळांना भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन आणि गावाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे यावरही चर्चा केली. यानंतर मान्यवरांनी गावातील केसरांबा बागेची पाहणी केली. डॉर्फ केटल मँगो कपच्या माध्यमातून फळबाग लागवड, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग आणि गावाच्या आर्थिक विकासाला मिळणारी चालना याचा आढावा घेतला. डॉर्फ केटल जंगल कपच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मियावाकीचीही पाहणी करण्यात आली. स्थानिक वृक्षांच्या लागवडीमधून पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा हा प्रयत्न आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ बोलण्यात न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी या भेटीदरम्यान मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवडही करण्यात आली.